नमस्कार मित्रांनो, एक दिवसीय लाक्षणिक उपोषण 9 ऑक्टोबर 2025 सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत या ठिकाणी सुरू आहेत गांधी पुतळ्याजवळ. आणि उपोषणकर्ते आहे ते SK भगत. तर आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आणि या चर्चेच्या माध्यमातून त्यांच्या काय काय मागण्या आहेत, नेमकं त्यांना काय सांगायचं आहे याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. तर नमस्कार. काय मागण्या आपल्या नेमक्या आहेत याबद्दल काय सांगाल? आम्ही या ठिकाणी बसलेले सगळे उपोषणकर्ता शिक्षा मंडळ वर्धाद्वारा संचालित आचार्य श्रीमन्नारायण तंत्रनिकेतन पिपरी वर्धा या अशासकीय अनुदानित संस्थेतील सेवानिवृत्त कर्मचारी असून ही संस्था महाराष्ट्र शासनाद्वारा मान्यताप्राप्त व अनुदानित आहे. या संस्थेमध्ये आम्ही सर्व कर्मचारी नोकरीला लागल्यापासून डिसेंबर 2015पर्यंत आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 100% वेतन व भत्ते व वेतनाशी निगडीत इतरही भत्ते नियमितपणे मिळत होते. त्यावेळी सन 18 मे 1978, सन 4 सप्टेंबर 1999 आणि त्यानंतर दिनांक 21/8/2015चा शासन निर्णय अस्तित्वात होता. त्यावेळी संस्थेला 90% अनुदान समान 4 हप्त्यामध्ये ॲडहॉक ग्रँट मिळत होती आणि त्या ॲडहॉक ग्रँटमधून कर्मचाऱ्यांना डिसेंबर 15पर्यंत 100% वेतन व भत्ते मिळत होते. हे GR ॲज इट इज कार्यान्वित असताना दिनांक 21 ऑगस्ट 2015ला एक GR निघाला STS सेवार्थ प्रणालीचा. शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे अनुदानित संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे वेतनसुद्धा थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जावे हा शासनाचा उद्देश होता आणि ते वेतन देयक कोषागारामार्फत मंजूर होत होते. तर 21 ऑगस्ट 2015च्या GRमध्ये मुद्दा क्रमांक 10मध्ये परत एकदा त्याला स्पष्ट केलं की शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून 90% वेतन देयक RO मार्फत नागपूर कोषागारात पाठवायचे किंवा संबंधित कोषागारात पाठवायचे आणि 10% वेतनाची कार्यवाही संस्थेला प्राप्त होणाऱ्या शिक्षण शुल्क, इतर शुल्क, मटेरियल टेस्टिंग इत्यादीपासून हातचे त्यामध्ये टाकायचे आणि 100% कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते अदा करायचा असा हा नियम आजही आहे. परंतु झालं काय, 21 ऑगस्टच्या 15च्या GR नंतर संस्थेने त्याचा फायदा उचलला आणि 90% बिलं सादर केली. कर्मचाऱ्यांना अंधारात ठेवलं. कोणी कर्मचाऱ्यांना बिलिंग दिलेलं नाही. अंडर प्रोटेस्ट ज्याला आम्ही ते घेत होतो. शासनाकडनं आलेल्या ग्रँटमधून 90%चं बिल कोषागारात जात होतं. तेवढे अनुदान संस्थेला येत होते आणि ते तेवढेच देत होते. संस्थेला प्राप्त झालेल्या उत्पन्नामधून म्हणजे शिक्षण शुल्क, इतर शुल्क, मटेरियल टेस्टिंग किंवा अजून रेव्हेन्यू जनरेशन जानेवारी 2016 पासून आम्हाला आचार्य श्रीमन्नारायण संस्थेने 1 रुपयासुद्धा दिलेला नाही. आता ही संस्था आमची आचार्य श्रीमन्नारायण शिक्षा मंडळाची संस्था 100% वेतन देत नसल्यामुळे आम्ही आमच्या व्यवस्थापनाला किंवा महाराष्ट्रातील सर्व व्यवस्थापनाला सहकार्य करण्यासाठी गतिवेब नावाची संघटना 2013ला स्थापन केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून संचालक, तंत्रशिक्षण, प्रधान सचिव आणि महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाला निवेदनं दिली. वारंवार पाठपुरावा केला आम्ही संघटनेच्या वतीने स्वतः खर्च करून. त्याचा परिणाम असा झाला की ऑक्टोबर 2016ला आमचा 100%चा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा गेला. पण तो दुर्दैव असं की ते श्रेयवादाची लढाई म्हणा की आमचं दुर्दैव म्हणा, कॅबिनेटमध्ये आमचा प्रस्ताव मंजूर करण्याऐवजी त्याला होल्डवर ठेवण्यात आला. त्यामुळे अजूनही तो प्रस्ताव होल्डवर आहे. तेव्हा मागणी केवळ सगळ्या महाराष्ट्राची 3.5 कोटीची होती. ते न झाल्यामुळे आम्ही 2017ला गतिवेब संघटनेच्या माध्यमातून औरंगाबाद उच्च न्यायालय, मुंबई बेंच इथे एक रीट पिटिशन याचिका दाखल केली. याचिकेचा नंबर आहे 10-874/2017. त्याच्या कोरोना काळामध्ये बऱ्याचशा सुनावण्या झाल्या आणि शेवटी दिनांक 15 जून 2024ला
निकाल लागला. निकालामध्ये त्यांनी बरेचसे निरीक्षण नोंदवले की संस्थेला जर उत्पन्न कमी पडत असेल तर संस्थेने शिक्षण शुल्क वाढवायची मागणी करावी. परंतु कर्मचाऱ्यांना 100% देण्याची जबाबदारी ही कर्मचारी कार्यरत असलेल्या अनुदानित संस्थांचीच आहे, शासनाची नाही. त्यामुळे त्यांनी आमची रिट पिटिशन याचिका 15/6/24 खारिज केली. मीन टाईम डॉक्टर पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक, ज्या महाराष्ट्रामध्ये 3 संस्था होत्या, सिव्हिल रूरल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक गारगोटी, आचार्य सिव्हिल रूरल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक पिपरी वर्धा आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक अमरावती, ह्या सुरुवातीला 71ला स्थापन झाल्या होत्या केंद्र सरकारला. या 3 संस्थेमधून डॉक्टर पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निकचे सेवानिवृत्त झालेले 13 कर्मचारी 2023ला गतिरोधचा निकाल येण्यापूर्वीच नागपूर बेंच, मुंबई याच्यामध्ये परत उच्च न्यायालयात केस दाखल केली आणि 13 लोकांनी संस्थेकडून 10% थकीत असलेल्या रकमेची मागणी केली. त्यांचा सुद्धा निकाल 26/9/2025ला आला. त्या निकालामध्ये सुद्धा हायकोर्ट नागपूरने निरीक्षण नोंदवले की कर्मचाऱ्यांना 10% वेतन देण्याची जबाबदारी ही अनुदानित संस्थेचीच आहे आणि त्याच्यामध्ये तुर्तास त्यांना 3 वर्षाचा लाभ लगेच द्या संस्थेने, असं त्याच्यामध्ये ऑर्डर पास केलेला आहे. आमच्या सगळ्या कर्मचारी बंधूंनी गेल्या 1.5-2 महिन्यापासून संस्थेला विनंती अर्ज दिले, माननीय अध्यक्ष शेखरजी बजाज शिक्षा मंडळाला दिले, संचालक कार्यालयाला दिले, सहसंचालक कार्यालयाला दिले, परंतु प्राचार्य आणि व्यवस्थापन आमच्या विनंती अर्जावर कुठलाही सकारात्मक निर्णय घेत नाही, पुढे येऊन आमच्याशी चर्चा करत नाही. परंतु याची शासनाने आणि सहसंचालक कार्यालय दखल घेतली. संस्थेला आमचे निवेदन कव्हरिंग पत्र करून पाठवले आणि त्यांना तुम्ही जे काही घेणे असेल ते द्या आणि केलेल्या कारवाईचा अहवाल शासनाला कळवा, अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश दिले. तरीही त्यांनी कुठलंही याच्यावर पाऊल उचललं नाही. आमच्यापैकी कुणाशी चर्चा केली नाही, चर्चेला बोलावलं नाही, येऊन भेटले नाही. त्यामुळे आम्ही आज 9 ऑक्टोबर गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर 2025ला या ठिकाणी आम्ही आमच्या मागण्या पुढे रेटण्यासाठी शासनाचे, संस्थेचे, शिक्षा मंडळाचे, आमचे शिक्षा मंडळाचे अध्यक्ष श्रीमान शेखरजी बजाज साहेबांचे लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व सेवानिवृत्त झालेले बांधव बसलेलो आहोत.